जनतेनं ज्यांना नाकारलं ते जनादेशाला नाकारत आहेत असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना दिलंय। काल राहुल गांधी यांनी वृत्तपत्रांसाठी लेख लिहत राज्यामधल्या विधानसभा निवडणुका चोरल्याची घणाघाती टीका केली होती आणि यावरती आज फडणवीसांनी लेख लिहूनच उत्तर दिलंय। राहुल गांधींचे मुद्दे जुनेच आहेत, उगाच उकरत राहत आहेत अशी टीका फडणवीसांनी केली। काँग्रेसच्या काळामध्ये निवडणूक आयुक्त सरकार थेटपणे निवडत असे, याकडे सुद्धा फडणवीसांनी लक्ष वेधलं। राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमध्ये अर्बन नक्षलवादी संघटना सहभागी झाल्याचं त्यांनी या लेखामध्ये म्हटलंय। मोदी सरकारपेक्षा मनमोहन सिंग सरकारमध्येच मतदार वाढल्याचा दावा सुद्धा त्यांनी केला। कामठी मतदारसंघाच्या संदर्भात टीकेला उत्तर देत असताना त्यांनी माढा, श्रीरामपूर आणि वणी या तिघांचं उदाहरण सुद्धा दिलेलं आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी राहुल गांधी यांना दिलेलं उत्तर नेमकं काय आपण पाहूयात। महाराष्ट्राच्या निवडणुका या केवळ महायुती विरुद्ध महाविकास आघाडी नव्हत्या, भारत जोडो हा मुद्दा सुद्धा होता। जोडा या नावाखाली तोडो फॅक्टर या अभियानामध्ये होता। संविधानिक संस्थांच्या विरोधामध्ये हा भारत जोडोच्या माध्यमातून संभ्रम केला जात होता। डॉक्टर मनमोहन सिंहांनी अर्बन नक्षल म्हणून जाहीर केलेल्या किती संघटना भारत जोडोमध्ये होत्या तेही तपासा। 1950 पासून काँग्रेस सरकारनं केंद्रीय निवडणूक आयुक्त नियुक्त करण्याची परंपरा राबवली। आतापर्यंत 26 पैकी 25 आयुक्त केंद्रामधून थेट नियुक्त झाले। मात्र विरोधी पक्ष नेत्यांनाही निवड प्रक्रियेमध्ये सहभागी करणारी लोकशाहीवादी व्यवस्था राहुल यांना अमान्य असावी। दुसरा मुद्दा आहे मतदारांच्या संख्येमध्ये झालेल्या वाढीचा, तर या संख्या वाढीला ते बोगस मतदार असं म्हणतात। युवा मतदारांची संख्या सातत्याने वाढतेय। 40.81 लाख नव्या मतदारांपैकी 26.46 लाख मतदार युवा मतदार आहेत। नव्या मतदारांची नोंदणी, सुनावणीची प्रक्रिया यासंदर्भात तुमच्या पक्षाला 24 डिसेंबर 2024 ला निवडणूक आयोगानं 60 पानी पत्र पाठवलंय। जुना डेटा सुद्धा जरा बघा असंही फडणवीसांनी लिहिलंय आणि हा डेटा दिलेला आहे 2014 ते 2019 63 लाख नव मतदार, 2009 ते 2014 75 लाख नव मतदार आणि 2004 ते 2009 1 कोटी नव मतदार। लोकसभा ते विधानसभा या दरम्यानची माहिती 2004 विधानसभेला 5% अधिक मतदार, 2009 1% अधिक मतदार, 2024 4% अधिक मतदार। त्यामुळे इथेही 2024 मध्ये असाधारण असं काहीही झालेलं नाही। मतदानाची वाढलेली टक्केवारी यावरती आक्षेप घेणं हा खरोखर विनोद म्हणावा। ताशी 5.83% हा दिवसाचा सरासरी मतदानाचा दर होता। अखेरच्या तासामधली टक्केवारी 7.83 च्या वर गेली। यामध्ये नवं काय? चौथा मुद्दा आहे अर्धसत्य। 5 ते 6 हा मतदानाचा तास आहे। तसंच रांगेमध्ये आधीपासून असलेल्या मतदाराला 6च्या नंतर सुद्धा मतदान करता येतं। या संदर्भामध्ये राहुल गांधी अनभिज्ञ असावेत। मतदानाचा वाढीव टक्का देशामधल्या 85 मतदारसंघामधल्या केवळ 12,000 केंद्रांवरती होता असाही त्यांचा दावा आहे। त्यातही मतदानाची टक्केवारी वाढली तिथे एनडीएचा विजय झाला हा दावा सुद्धा हास्यास्पद। त्यांनी कामठीचं उदाहरण दिलं, मात्र त्यांना माहिती नसलेली काही उदाहरणं मी देतो। माढामध्ये 18% टक्का वाढलेला होता आणि यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा विजय झाला। वणीमध्ये 13% वाढ झाली, तिथे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा विजय झाला। श्रीरामपूरमध्ये 12% वाढ झाली आणि तिथे काँग्रेसचा विजय झाला। तर पाचवा मुद्दा लोकशाहीचा अपमान। राहुल गांधी सातत्याने लोकशाही, मतदार, त्यांचा कौल याचा अपमान करतायत असंही फडणवीसांनी लिहिलंय। मतदारांनी राहुल गांधींना नाकारलंय, त्याचा बदला म्हणून ते जनतेचा कौल नाकारतायत। देशाला कोणत्या दिशेला नेऊ पाहत आहेत, कोणतं विष पसरवत आहेत याचं भान त्यांनी राखावं असा सल्ला सुद्धा फडणवीसांनी दिलाय।